मराठीचा मास्तर. खूप टेन्शन आले हो मला. जनगणनेची ऑर्डर हातात आली. खूप खटपटी केल्या, खूप प्रयत्न केले, पण ही ऑर्डर काही कॅन्सल झालीच नाही. शेवटी ठरवलं, जनगणना हे एक राष्ट्रीय कार्य आहे, आपण हे केलंच पाहिजे. गेला एका वस्तीवर 4-5 कुत्री मागे लागली. वाव, वाव, वाव. आता ही कुत्री तर रोजच मागे लागणारच. काहीतरी उपाय शोधला पाहिजे. गाडीचा हॉर्नच बदलून टाकला आणि हाय 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 असा हॉर्न लावला. हा असा कुत्रा आला की दाबायचा हॉर्न. हाय हाय. कुत्रा पळाला. आला कुत्रा की दाबला हॉर्न. हाय हाय. कुत्रा पळाला. एकदा गाडी समोर सरपंच चढले आले. दाबला हॉर्न. हाय हाय हाय. गावच्या सरपंचाला हाड हाड करताय काय? बघून घ्याओ, बघून घ्याओ. मी घाबरलो. गाडीचा हॉर्नच काढून टाकला आणि एक पिशवी टांगली. त्याच्यात भरपूर दगड भरून ठेवले. आला कुत्रा की हाण दगड. आला कुत्रा की हाण दगड. एकदा काय झालं, झाडामागून गुदगुडण्याचा आवाज यायला लागला. वाटलं असेल कुत्रा घेतला दगड असा मारला. म्हातारं केकाटायला लागलं. चापुत्र्या, रगूत काढलास की रा मुस्कट्या. तिथून पळूनच गेलो. नंतर ठरवलं, दगड मारताना काळजी घेतली पाहिजे. पण जनगणना हे एक राष्ट्रीय कार्य आहे, पुढे चालू ठेवायलाच पाहिजे. पुढच्या घराकडे वळलो. आतून एक तरुण मुलगी बाहेर आली. जीवाला बरं वाटलं. विचारलं, ए मुली, तुझं लग्न झालंय का ग? ती म्हणाली, नाही. बरं, मुलं किती? ती लाजली. तेवढ्यात आतून तिचा बाप बाहेर आला. म्हणायला लागला, अरे लहानपणी काय डोक्यावर पडला वगैरे होतास काय? मुलगी एवढं लग्न झालं नाही सांगते तरी पोरं किती ते विचारतोयस काय? चक्कूरा फिरलाय काय रे तुझा? निघ तू, निघ. तिथून पण पळून गेलो. कसे बसे सगळे फॉर्म मी भरले आणि एकदाचे बॉसला नेऊन दिले. 8-10 दिवसांनी बॉसचा फोन आला, ऑफिस मध्ये भेट. माझ्या पोटात गोळा आला. घाबरत घाबरत ऑफिस मध्ये गेलो.